तुम्ही यूट्यूबवरती नवीन चॅनल सुरू केला आहे पण व्ह्यूजच येत नाही आहे, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे नवीन यूट्यूब चॅनल पटकन ग्रो होण्याचे 7 जबरदस्त ट्रिक्स। तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असणार आहे। तर आज आपण कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहोत हे सगळ्यांना आपल्या थंबनेलवरून समजलंच असेल, ठीक आहे ना? तर आज आपण जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरू करूया, ठीक आहे? तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, ठीक आहे? तर आपण सगळेजण यूट्यूबवरती चॅनेल ओपन किंवा सुरू करतो, राईट? पण आपल्याला सुद्धा असं वाटतं की नाही की आपलंही नाव झालं पाहिजे, आपल्यालाही पैसा मिळाला पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे आपणही पॉप्युलर व्हायला पाहिजे, म्हणजे आपणही प्रसिद्ध व्हायला पाहिजे, राईट? आपल्यालाही हे सगळं मिळालं पाहिजे। पण खूप लोकांचं चॅनेल सुरू तर करतात पण व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत, आणि मग ते काय होतं, त्यांचं ते डिमोटिवेट होऊन जातात, है ना? म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की नवीन यूट्यूबर जे आहेत, नवीन यूट्यूबर म्हणजे नवीन क्रिएटर्स आहेत, त्यांनी जर चॅनल ओपन केला असेल तर शून्यापासून आपण ग्रो करण्याचा एकदम पॉवरफुल असे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्यानंतर तुमचा सुद्धा चॅनेल आहे तो ग्रो करायला लागणार आहे लवकरात लवकर। पण हे टिप्स तुम्ही फॉलो करायचे आहेत। तर सगळ्यात पहिला जो येतो तो म्हणजे एकच टॉपिक तुम्ही निवडायचा आहे। जसं की मी आधीच्या आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं आपण डिस्कशन केलं आहे किंवा मी तुम्हाला सांगितलं आहे। म्हणजेच काय होतं, खूप लोक इथेच चूक करतात की एकच आपण टॉपिक निवडला पाहिजे। पण काही क्रिएटर असतात ते काय करतात की उदाहरणार्थ बघा, खूप सारे व्हिडिओज बनवतात आणि अपलोड करून टाकतात, ठीक आहे? पण उदाहरणार्थ बघा, आता एक व्हिडिओ जर तुम्ही कॉमेडी बनवला, ठीक आहे, आणि तो अपलोड केला, दुसरा तुम्ही बनवला आहे मोटिवेशनचा, तो अपलोड केला, तिसरा तुम्ही बनवला आहे की आपला गेमिंगचा, राईट? असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवून अपलोड करता, ठीक आहे? मग काय होतं, यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो कन्फ्यूज होतो की नक्की ह्याचं कोणतं कंटेंट आहे, राईट? म्हणूनच तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल तर एकच टॉपिक तुम्हाला निवडायचं आहे। जसं की मी आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला आज सांगत आहे की उदाहरणार्थ बघा, कॉमेडी झालं, एज्युकेशन झालं, टेक्निकल झालं, मोटिवेशन झालं, अशा इत्यादी बऱ्याच प्रकारचं आहे। तुम्ही एक टॉपिक निवडू शकता आणि त्याचं बद्दल तुम्ही कंटेंट बनवून तो अपलोड करू शकता, ठीक आहे? आणि दुसरं आहे की ट्रेंडिंग टॉपिक, राईट, निवडायचं आहे। या सर्व गोष्टींवरती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत। जर तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आधीचं जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आहे, तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता। तरी पण मी थोडक्यात तुम्हाला परत सांगते की नवीन चॅनेलला ग्रो होण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक खूप महत्त्वाचं असतं। जर नवीन तुम्ही यूट्यूबवरती चॅनल ओपन केला असेल तर ते ग्रो होण्यासाठी नवीन टॉपिक खूप गरजेचं असतं, ठीक आहे? आता जसं की हे ट्रेंडिंग टॉपिक आपण कसं शोधलं पाहिजे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगते की यूट्यूब सर्च करायचं आणि किंवा गुगल ट्रेंडवरती तुम्ही बघायचं किंवा शॉर्ट्स ट्रेंडिंग सेक्शन कोणतं आहे अशा प्रकारे तुम्ही शोधायचं आहे। उदाहरणार्थ जर सध्या एखाद्या टॉपिकवरती जर तो टॉपिक आहे व्हायरल होत असेल, तो टॉपिक तुम्ही घ्यायचा, निवडायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं क्रिएटिव्हिटी दाखवायचं, व्हिडिओ बनवायचा आणि तो तुम्ही अपलोड करून टाकायचं। त्याने काय होतं की तुमच्या या व्हिडिओला ना व्ह्यूज यायचे खूप चान्सेस वाढतात, ठीक आहे? हे झालं दुसरं। आता तिसरं, थंबनेल सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आपल्या व्हिडिओमध्ये। आणि जो थंबनेल असतो तो तुमचा कसा असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे, ठीक आहे? यूट्यूबवरती थंबनेल म्हणजे व्हिडिओचं दुकान असतं, ठीक आहे? लोक आधी थंबनेल बघतात आणि मग व्हिडिओवर क्लिक करतात आणि स्ट्रॉंग थंबनेलसाठी ब्राईट कलर तुम्ही वापरायचा आहे।
आता तुम्ही जर थंबनेल व एक वेगळं काय थंबनेल लिहिलं आणि व्हिडिओमध्ये तुम्ही वेगळंच सांगताय तर असाही तुमचा व्हायरल होणार नाही व्हिडिओ. जे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच रिलेटेड तुमचा थंबनेल सुद्धा स्ट्रॉंग असला पाहिजे. ठीक आहे. आता ते कसं तुम्ही बनवायचं आहे की तुम्ही ब्राईट कलर वापरायचा आहे आणि मोठं टेक्स्ट वापरायचं आहे जे तुम्ही वाक्य लिहिणार आहात ते, आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही इमोजेस वापरायचा आहे. अट्रॅक्टिव्ह बनवायचा आहे थंबनेल, स्ट्रॉंग असला पाहिजे आणि त्यानेच तुमच्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज 2 ते 3 पटीने वाढू शकतो. ठीक आहे. नंतर चौथं येतं ते हुक स्ट्रॉंग असला पाहिजे. हुक जो असतो हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलाच आहे, पहिले 3 सेकंद, राईट. आजकाल लोकांचे अटेन्शन खूप कमी आहे. जर व्हिडिओच्या सुरुवातीलाच व्ह्यूअर्सचा इंटरेस्ट नाही आला तर ते व्हिडिओ लगेच स्किप करतात. त्यांना तिथे सुरुवातीलाच हुक स्टेपमध्ये इंटरेस्ट आला पाहिजे आणि मग ते आपल्या व्हिडिओला क्लिक करून पूर्ण तो व्हिडिओ ते लोक बघणार आहे. जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगते बघा, आपल्याच ह्या व्हिडिओमध्ये आहे की तुम्ही जर रोज 3 शॉर्ट्स अपलोड केले तर 30 दिवसात काय होईल हे माहिती आहे का? असा काहीतरी हुक व्ह्यूअर्सला व्हिडिओ पूर्ण पाहायला मदत करतो किंवा पाहायला लावतो. ठीक आहे. हे झालं चौथं. आता पाचवं आहे म्हणजे सातत्य, कन्सिस्टंट, एकदम सातत्य असलं पाहिजे. यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी तुमचं सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन चॅनलसाठी तर रोज 1 किंवा 2 शॉर्ट्स टाकले पाहिजे, अपलोड केले पाहिजे आणि आठवड्यातून 2 ते 3 लॉंग व्हिडिओ अपलोड केले पाहिजे, ते सुद्धा रेग्युलरली. आणि तुमचं ते सातत्यच राहायला पाहिजे म्हणजे जो आपला यूट्यूबचा अल्गोरिदम आहे त्याला तुमचा चॅनेल पुश करत असतो. तो जो आहे अल्गोरिदम तो पुश करत असतो की बाबा हा जो क्रिएटर आहे हा सातत्य आहे म्हणजे यूट्यूबवर तो ॲक्टिव्ह आहे, हे सगळे तो अपलोड करत जातोय रोजच्या रोज. त्यामुळे तुमचा चॅनेल पुश केला जातो यूट्यूबकडूनच. ठीक आहे. नंतर सहावं येतो तो म्हणजे CEO. आता हे CEO काय, जसं मी आता तुम्हाला पुढे सांगतेच आहे. CEO हा सुद्धा प्रॉपर करायचा असतो. व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी CEO खूप महत्त्वाचं आहे. CEO मध्ये काय येतं बघा, मी आता तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं येतं टायटल, नंतर येतं तुमचं डिस्क्रिप्शन, नंतर येतं तुमचं हॅशटॅग आणि नंतर येतं टॅग्स. उदाहरणार्थ नवीन यूट्यूब चॅनेल कसा ग्रो करायचा, यूट्यूब टिप्स मराठीमध्ये पण आहे. ठीक आहे. CEO स्ट्रॉंग असेल तर व्हिडिओ सर्चमध्ये येतो. CEO तुमचा जर स्ट्रॉंग असेल तर तो सर्चमध्ये येतो यूट्यूबवरती. नंतर राहिलं 7वां ऑडियन्स एंगेजमेंट. ठीक आहे. आता ऑडियन्स एंगेजमेंट कसं वाढवायचं हे पण तुम्हाला आता मी सांगते बघा. व्हिडिओमध्ये ऑडियन्सला कमेंट करायला सांगायचं. उदाहरणार्थ तो कसं कमेंट करायला सांगायचं, तुमचा चॅनेल कोणत्या टॉपिकवर आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. यामुळे काय होतं की कमेंट्स वाढतात, एंगेजमेंट वाढते, व्हिडिओजला व्ह्यू होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनेल्स ग्रो करायचं असेल तर ट्रेंडिंग टॉपिक घ्या. सगळ्यात पहिलं ट्रेंडिंग टॉपिक घ्या. स्ट्रॉंग थंबनेल वापरा किंवा बनवा. तिसरं तुमचं सातत्य असलं पाहिजे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. आणि चौथं म्हणजे एक फिक्स टॉपिक तुम्ही ठरवायचं आहे. हे जे 4 नियम फॉलो केले तर तुमचा चॅनेल नक्कीच ग्रो होणार आणि ग्रो होण्यासाठी मदत नक्कीच होणार. जर तुम्हाला यूट्यूब ग्रोथ किंवा व्हायरल शॉर्ट्स ह्याच्याबद्दल जर टिप्स पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. बघा मंडळी, तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 7 ट्रिक्स छानपैकी मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत, राईट. आणि ह्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. तर आय होप मंडळी की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला का. ठीक आहे. आणि आपला जो हा व्हिडिओ आहे खूप तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोचवा, खूप जणांना शेअर करा. कारण आजचं जे 2026 साल चालू आहे त्याच्यामध्ये ग्रोथ करायला ह्या सगळ्या 7 ट्रिक्स खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या की मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं आहे. तर मंडळी नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका, कारण खूप महत्त्वाचे ह्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्या तुम्ही फॉलो करा आणि तुमचंही चॅनल मस्त लवकरात लवकर ग्रो करा. आय होप तुम्हाला आवडला असेल मंडळी. सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला.